भोकर येथील अमीननगर किनवट रोड येथील नाली ब्लॉक झाल्याने अनेक नागरिकांच्या घरात नालीचे घाण सांडपाणी शिरले। या पाण्यामुळे मुख्य रस्ता पाणीमय झाला असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। तर दिव्यांग गजानन बोडके यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना घराबाहेर निघणंही मुश्किल झालंय। शिवाय या पाण्यामुळे मच्छर, डास यांचं प्रमाण वाढलं असून मलेरिया, डेंग्यू यासारखे गंभीर आजार पसरण्याची भीती आहे। याबाबत अनेकदा तोंडी सांगूनही भोकर नगर परिषद यावर प्रभावी उपाययोजना करत नसल्याने नागरिक हैराण झाले असून यावर लवकर काहीतरी तोडगा काढावा अशी विनंती नागरिकांकडून होतीये। मी गजानन बोडके दिव्यांग असून मी वार्ड क्रमांक 2 मध्ये किनवट रोड जिओ ऑफिसच्या समोर राम नाईक यांच्या शेजारील गल्लीमध्ये राहतो। आमच्या गल्लीमध्ये नाल्याचे काम वगैरे बरोबर नसल्या कारणाने सतत 8-10 दिवसापासून एवढं पाणी व घाण्याचे साम्राज्य पसरले आहे की अक्षरशः आमच्या घरामध्ये मी पाणी गेलं। उन्हाळ्याची दिवस असताना ही परिस्थिती आहे, तर पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये कसं होईल? आरोग्याला आमचा धोका आहे आणि मी दिव्यांग असून सुद्धा माझ्या घरामध्ये पाणी जात असेल समजा, तर दिव्यांगानं करायचं कसं? बाहेर निघणं सुद्धा अवघड झालं माझ्यासाठी। तरी प्रशासनाने याच्याकडे जरासं गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या गल्लीमधील जे पाण्याचं दुर्गंधीयुक्त पाण्याचा जे साठा जमलेला आहे घरासमोर, त्याची विल्हेवाट लावून